नेवासा तालुक्यात गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई। अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध शस्त्रांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त सुरू असून नेवासा तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत एका आरोपीला गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसासह ताब्यात घेतलाय। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांवर कारवाई सुरू आहे। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं होतं। 4 मार्च 26 रोजी हे पथक सोनई पोलीस ठाणे हद्दीत अवैध शस्त्रधारकांची माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सतीश विश्वनाथ कसबे वय 30 राहणार मोरे चिंचोरे तालुका नेवासा हा इसम कमरेला गावठी कट्टा लावून मोरे चिंचोरे गावाच्या शिवारात ओढ्याजवळ फिरतोय। माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित इसमाला ताब्यात घेतलं। झडती घेतली असता त्याच्याकडून 30,000 रुपये किमतीचं एक गावठी पिस्टल आणि 2,000 रुपये किमतीची 2 जिवंत काडतुस असा एकूण 32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशीत आरोपीने अग्निशास्त्र अमोल रावसाहेब विटनोर राहणार मांजरी तालुका राहुरी याच्याकडून आणल्याची कबुली दिली। सध्या तो फरार आहे। या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 86/26 अंतर्गत आरमॅक 325 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस करतात। महत्त्वाची बाब म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेनं मागील एका महिन्यात 5 गावठी कट्टे 9 जिवंत काडतुस जप्त केलेत। जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध अशीच कठोर कारवाई पुढे सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणे, अहिल्यानगर, नेवासा।